हरी हरी हरी. मी स्वामीजींकडे यायला लागलो आणि स्वामीजींच्या नित्य प्रवचनांच्या आणि मोजके थोडे जे उत्सव होते त्याच्या दरम्यान एक घरगुती कार्यक्रम होत असे. तो घरगुती कार्यक्रम म्हणजे श्रीराम विजय ग्रंथाची पोथी रामजन्माचा अध्याय स्वामीजी त्यांच्या घरी वाचत असत. तो सुरुवातीला ते फार थोड्या लोकांना माहित होतं आणि मग नंतर स्वामीजींचं हे जे वाचन आहे तो सगळ्या साधकांच्या दृष्टीने एक आकर्षणाचा विषय ठरला. ते अतिशय भावपूर्ण पद्धतीने रामचंद्र हे त्यांचं दैवत, ते रामविजयाची पोथी वाचत असत. त्यांचे वडील रोज झोपताना रामविजयाची पोथी वाचत असत. लहानपणापासून त्यांनी ती ऐकलेली होती. रामचंद्र हे त्यांचं दैवत देखील. आजच्या दिवशी त्यांचे भाव अगदी एकवटून जायचे. एरवी कधीही ते खूप सगदगद झालेत आणि त्यांचा कंठ अवरुद्ध झालाय. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत आहे. किंवा भावावेगानी ते ध्यानामध्ये गेलेले आहेत असं सहसा वर्षात कधीच होत नसे. आपले भाव, निर्माण झालेले भाव ते आवरत असत आणि जिरवत असत. पण या दिवशी त्यांना भाव आवरता येत नसत आणि ते पाहणं, अनुभवणं देखील मोठं मनोहर असं होतं. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर आपण स्वामीजींनी वाचन केलेल्या रामविजय ग्रंथाचा हा अध्याय, त्याची सीडी आपण दाखवत होतो. तशा 2 सीडी मंडळाकडे आहेत, पण दोन्हीही नीट नाहीयेत असं लक्षात आलं. कालांतराने त्या खराब झाल्या. त्याची ऑडिओ क्वालिटी चांगली नाही राहिली आणि व्हिडिओ क्वालिटी देखील चांगली नाही राहिली. चित्र हलायला सुरुवात झाली. तरी देखील ती सीडी पाहताना पहिल्यापासून ज्यांनी ती पोथी ऐकलेली आहे त्यांना सगळं समजत असे आणि आनंद देखील होत असे. थोडा जो डिस्टर्बन्स आहे तो डिस्टर्बन्स लक्षात कोणीच घेत नसे. पण नंतर त्या सीडीची क्वालिटी अजून खराब झाली. शिवाय नवीन येणाऱ्या श्रोतृ समुदायाला त्याचा नीट अंदाजच येईना. तेव्हाचं वातावरण तसं डोळ्यासमोरही त्यांच्या नव्हतं आणि ते उच्चार ही समजत नव्हते आणि चित्रही नीट दिसत नव्हतं. असं झाल्यामुळं मी ती पोथी वाचायला सुरुवात केली. श्रीधर स्वामींनी लिहिलेली ही पोथी आहे. हे श्रीधर स्वामी ज्यांनी शिवलीलामृत ग्रंथ लिहिला, पांडव विजय ग्रंथ लिहिला, त्यांनीच हाही ग्रंथ लिहिलेला आहे. या लेखनावर स्वामी श्रीधर स्वामीजींच्या
ज्ञानेश्वरीची छाप आहे आणि ज्ञानेश्वरीतले कितीतरी दाखले त्यांनी जसेच्या तसे उचलून दिलेले देखील आहेत. या अध्यायाची प्रस्तावना अशी आहे की दशरथ राजांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्याला 3 राण्या होत्या, अनेक राण्या होत्या, पण 3 राण्या पट्ट राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. याच्यातली कौसल्या ही भावनाशील होती, गंभीर आणि भावनाशील, मृदू आणि मोहक असं तिचं व्यक्तिमत्व होतं. तर सुमित्रा ही ज्ञानी होती, नावाप्रमाणेच कोणाशीही सहज मैत्र तिचं होत असे आणि ती प्रेमळ होती. कैकेयी देखील त्याची आवडती राणी होती. ती अभिमानी होती, दिसायला अतिशय सुंदर होती आणि तिच्या स्वभावात दुराग्रह होता. एकदा दशरथ राजाला त्याच्या हातून 2 पुरुष आणि एका स्त्रीचा अकारण वध घडला असं दुःस्वप्न पडलं. त्यांनी वसिष्ठांना याबद्दल विचारलं. तेव्हा कुलगुरू वसिष्ठांनी रानात जाऊन शिकार करून 3 प्राणी मार, म्हणजे स्वप्न शांती होईल असा सल्ला दिला. राजा शिकारीला गेला. अंधार पडेपर्यंत शिकार मिळाली नाही. रात्री जनावर पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येतील असं विचार करून त्यांनी एका सरोवराकाठी झाडावरच मुक्काम केला. पहाटेच्या वेळेला पाण्यातून बुडुबुडू असा आवाज आला. त्यांनी या आवाजाचा वेध घेऊन बाण सोडला. प्राणी पाणी प्यायला आला असेल अशा समजुतीने दशरथांनी सोडलेला, आवाजाच्या अनुरोधाने सोडलेला बाण एका माणसाला लागला. मानवी किंकाळी ऐकू आली. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर एक तरुण घायाळ होऊन पडलेला होता आणि मरणोन्मुख तो तरुण म्हणाला की मी श्रावण. आई वडिलांना, वृद्ध आई वडिलांना कावडीमध्ये बसून मी तीर्थाटनाला निघालो आहे. आई वडिलांना तहान लागली म्हणून मी पाणी न्यायला आलेलो होतो, पण आता मी जगेन असं वाटत नाही. तर हे पाणी तेवढं माझ्या जन्मदात्यांना नेऊन द्या असं म्हणत श्रावणाने प्राण सोडला. दशरथ राजा कमंडलू मध्ये पाणी घेऊन श्रावणाच्या आई वडिलांपाशी आला. पाणी देऊ केलं, पण तो बोलत का नाही अशी शंका आई वडिलांना आली.
आधीच वृद्ध, त्यात कावडीमध्ये घेऊन खांद्यावरून तीर्थयात्रा करणारा मुलगा इतक्या रात्रीच्या वेळेला पाणी मागितलं म्हणून रागावला की काय, म्हणून बोलत नाहीये का, असं आई वडिलांना वाटलं. ते अंध देखील होते आणि जोपर्यंत श्रावण बाळ बोलत नाही तोपर्यंत आपण पाणी पिणार नाही असं ते म्हणाले. तेव्हा दशरथाने त्यांना सगळा प्रकार सांगितला. पुत्रवियोगाने त्या अंध माता पित्यांनी हंबरडाच फोडला आणि पुत्रवियोगाने आम्ही ज्याप्रमाणे प्राण आता सोडणार त्याप्रमाणेच पुत्र पुत्र असं म्हणत तुझा अंत होईल, असे उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. दशरथाला या शापाने धक्का बसला, पण दशरथाला अद्यापपर्यंत पुत्र संतान झालेलं नव्हतं. तर या शापामुळं आपल्याला पुत्र होईल की काय असा एक आशेचा किरण या शापामध्येच दशरथाला दिसला. पुढं आपल्याला माहिती आहे की दैत्य आणि देव यांच्यामध्ये झालेल्या युद्धामध्ये देवांनी दशरथाची मदत मागितली. दशरथाबरोबर युद्धभूमीवर कैकेयी गेलेली होती. दशरथाने अतुल पराक्रमाने दैत्यांचा पराभव केला. जेव्हा युद्ध संपलं तेव्हा शुक्राचार्यांच्या एका बाणाने दशरथाच्या रथाचं चाक मोडून पडलेलं होतं आणि प्रसंगावधान राखून कैकेयीने त्याच रथाचा आस आपल्या खांद्यावर तोलून धरला आणि आपला युद्धात जय झाला असं दशरथाच्या लक्षात आलं. तिच्या प्रसंगावधानामुळं दशरथाला विजय मिळाला. तेव्हा दशरथाने मोठ्या आनंदाने तिला 2 वर मागायला सांगितले. कैकेयी म्हणाली की आत्ता मला कशाचीच आवश्यकता नाही, वेळ येईल तेव्हा मी मागून घेईन. बृहस्पतींच्या सल्ल्याप्रमाणे पुत्र कामेष्ठी यज्ञ करायचं ठरलं आणि यज्ञामध्ये पूर्णाहुती पडत असतानाच यज्ञ देवता श्री अग्नी नारायण प्रकट झाले. त्यांनी दिव्य पायसानी भरलेलं पात्र प्रसाद म्हणून तिथं असलेल्या ऋष शृंग मुनींच्या हातात दिलं आणि त्याचे 3 भाग करून 3ही राण्यांना द्यावेत असं सांगितलं. दशरथाने कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीला 3 भाग दिले तेव्हा पहिल्यांदा आपल्या हातात पायस का दिलं नाही म्हणून कैकेयी रागवली, रुसून बसली. तेवढ्यात तिच्या वाटणीचा जो भाग होता तो एका घारीनी क्षणार्धात झडप मारून उचलला आणि ती दूर निघून गेली. आता कौसल्या आणि सुमित्राकडं पायस शिल्लक होतं आणि कैकेयीचं पायस घारीनी पळवलं. परत कैकेयी मोठ्या प्रमाणात रुसली म्हणून
कौसल्य आणि सुमित्रेनी कैकेयीला आपल्या पायसातला अर्धा अर्धा भाग काढून दिला. यथाकाल म्हणजे अल्पावधीत त्या राण्या तीनही गर्भवती झाल्या. त्यामुळे अयोध्येमध्ये सर्वांनाच मोठा आनंद झाला. कैकेयीच्या हातातला पायसाचा जो भाग होता तो घेऊन ती घार उडत ऋष्यमुख पर्वतावर आली आणि तिथं वानरराज केसरीची अंजनी नावाची पत्नी ही आपल्याला एक चिरंजीव, प्रतापी, वज्रदेही आणि भक्त असा पुत्र व्हावा अशा इच्छेने भगवान शिवांची आराधना करत होती. घारीच्या पकडीतून पायसाचा भाग निसटून पूजा करत असलेल्या अंजनीच्या ओंजळीत आला. तिने तो प्रसाद म्हणून ग्रहण केला आणि ती गरोदर राहिली. कालांतराने तिला एक तेजस्वी पुत्र झाला. त्याचं नाव मारुती असं ठेवलं. इत्यादी अशी मारुती जन्माची कथा या पोथीमध्ये 3ऱ्या अध्यायात आलेली आहे. आणि 4थ्या अध्यायामध्ये राम जन्माची कथा आलेली आहे. ती कथा आपण आता वाचणार आहोत. हरी हरी. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. चतुरश्रोते करीती प्रश्न. तृतीयाध्यायी हनुमंत जनन. सांगितले तुवा संपूर्ण कथा अद्भुत नवलची. आणिके पुराणी साचार हनुमंत जन्म कथा प्रकार. वेगळाची असे विचार पृथक पृथक कथियेला. तरी पुराणांतरी विपरीत. कथा पडावया काय निमित्त. याचे प्रत्युत्तर यथार्थ सांग समजता कळावया. ऐसे श्रोतियांचे वाग्जाळ. परिसोनिया कवी कुशळ. शब्द बोले अतिरसाळ परिसा सकळ श्रोते हो. अनादि सिद्ध अवतार माळा. जगदीशे गुंफिल्या अवलीळा. जैसे तरंगा पूर्वी जळा व्यापोनिया असणे की. परमात्मा जसा अनादी तसे हे अवतार देखील परमात्म्याप्रमाणेच अनादी सिद्ध असं श्रीधर स्वामी म्हणतात. जग निर्माण होणं ही परमात्म्याची जशी कला तसे अवतार ही देखील परमात्म्याचीच कला. या अवतार माळा परमात्म्यानीच गुंफलेल्या आहेत. जैसे तरंगापूर्वी जळा व्यापोनिया असणे की. तरंग नंतर निर्माण होतो, जळाच्या अधिष्ठानावर निर्माण होतो. तसे अवतार परमात्म्याच्या अधिष्ठानावर निर्माण होतात. परमात्मा हा आधीचा, त्याच्यावर निर्माण झालेले अवतार म्हणजे रामकृष्णादी. जैसी रहाट घट माळिका. तेवी हे अवतार चरित्र देखा. की भगणे मित्र मृगांका प्रदक्षिणा करणे मेरूची. की जपमाळेचे मणी तेची येती परतोनी. तैसे अवतार ब्रह्मांड भुवनी फिरती माळे सारिखे.
तरी कल्पत्व परत्वे अवतार, जे जे वेळे जे जे चरित्र, तैसाची बोलिला सत्यवती कुमर, कथा साचार तितुक्याही. श्रोत्यांनी विचारलेलं होतं की अवताराच्या पुराणांतरी ज्या कथा आहेत त्या कथा वेगळ्या वेगळ्या का, प्रत्येकाने वेगळा वेगळा विचार का व्यक्त केला, याच्यावर कवी उत्तर देतो आहे की देश काळाप्रमाणे रहाट गाडगं जसं फिरत राहतं तसा काळ फिरत राहतो आणि त्या त्या काळामध्ये तशी तशी अवतार चरित्र घडतात. जपमाळेचे मणी तेची येती परतोनी, जसं फिरून फिरून जपमाळेचे मणी येतात जप करताना, तसे हे अवतार फिरून फिरून जन्म घेतात. की जपमाळेचे मणी तेची येती परतोनी, तैसे अवतार ब्रह्मांड भुवनी फिरती माळे सारिखे, तरी कल्पत्व परत्वे अवतार, जे जे वेळी जे जे चरित्र, तैसेची बोलिला सत्यवती कुमर, कथा साचार तितुक्याही. म्हणून त्या त्या काळात झालेले अवतार सत्यवती कुमर म्हणजे व्यास, त्यांनी त्यांचं चरित्र सांगितलं आणि तितक्याच त्यांच्या कथाही पुष्कळ प्रसिद्ध आहेत. एके अवतारी वर्तले एक, तो दुसरे अवतारी विशेष कौतुक, तरी तितुकेही सत्य देख विपरीतार्थ न मानिजे, रणा माझी एकांग वीर, तैसा जाणीजे कवीश्वर, बहुत श्रोतयांचे भार परम चतुर सागर जे, सभानायक प्रवीण अत्यंत, करी संदेह धनुष्य घेत, प्रश्नाक्षर शर सोडित, आशंका समय लक्षोनी, मग धैर्य ठाण कवीने मांडून, चढविले स्फूर्तीचे शरासन, शास्त्र संमतीचे बाण सोडी अभंग अनिवार, सत्व ओढी काढूनी सत्वर, क्षमावेशे सोडी शर, परम कौशल्ये साचार, प्रश्न बाण छेदित. श्रोता संदेह व्यक्त करतो, प्रामाणिक निर्मत्सरी सहृदय असा श्रोता त्याला आलेली शंका प्रामाणिकपणाने व्यक्त करतो आणि परमचतुर असा सभानायक वक्ता हा अनुभूतीने आत्मविश्वासाने त्याला उत्तर देतो. ते असं म्हणतात की स्फूर्तीचं शरासन चढवून शास्त्र संमतीचे बाण सोडी अभंग अनिवार्य. त्याचं बोलणं शास्त्र संमत असतं, अनुभवाचं आणि शास्त्राने सांगितलेलं. सत्व ओढी काढूनी सत्वर, क्षमावेशे सोडी शर, परम कौशल्ये साचार, प्रश्न बाण छेदित, श्रोतया वक्तयांचे संधान, तटस्थ पाहती विचक्षण, धन्य धन्य रे म्हणून तर्जनी मस्तक डोलविती, आवेशा चढले दोघे जण, सप्रेम करीती नामस्मरण. अशी प्रश्नोत्तर होत होत श्रोता आणि वक्ता या दोघांनाही एक आवेश प्राप्त होतो चर्चेचा, आणि तसा आवेश प्राप्त झाला की ते मोठ्या प्रेमाने नामस्मरण करतात, असं श्रीधर स्वामी म्हणतात. आवेश चढला मग वितंडवाद होत नाहीये. तो घन घोष ऐकून आशंका श्वापदे दूर पळती, वक्त्याचे वाग्बाण अत्यंत, अर्थ गौरव मुख लखलखित, पद्यरचना पक्ष मंडित, सुरंग मिरवत साहित्य, ऐसे शर सुटता अपार, भेदले श्रोतयाचे अंतर, डोलविले तेणे शिर सुखोर्मीचे निभरे, वैरभाव नसता किंचित, हे आनंदाचे युद्ध होत. क्षीराब्धीच्या लहरी मिळत जैशा एकमेकांशी, निष्कपट श्रोता पुसत, निरभिमान वक्ता बोलत, शब्द कौशल्य युद्ध सत्य जाणती पंडित विवेकी,
देवभक्तांचा अनुवाद, तेथे काय आहे वैर संबंध, की गुरु शिष्यांचा संवाद आनंदयुक्त शब्दांचा. असोत ह्या बहुती युक्ती, चातुर्य सिंधू मंथन पद्धती. चातुर्य हीच साहित्यरूपी सागराचं मंथन करण्याची युक्ती. एरवी चातुर्य नसेल तर साहित्य समजत नाही. वर्म जाणीजे पंडिती, चातुर्य रीती कळा जा. कवीची घडामोडी बहुत, युक्ती सागरींची रत्ने काढीत. एक गव्हांचे प्रकार बहुत, करी जैसी सुगरिणी. एके मृत्तिकेचे घट अपार, एका तंतूचे घटपट विचित्र. एक हेम बहुत अलंकार, हाटक घडणार करी जैसा. सुवर्णकार जसं एका सोन्याचे विविध अलंकार करतो, एके काष्ठी शिल्पकार युक्ती दाखवी अपार. तैसा जो कवी चतुर शब्द साहित्य विवरी पै. असो हे चातुर्य करणे, बोलावे लागले श्रोतिया कारणे. पुढे रघुनाथ परिसणे, श्रीधर चतुरा विनवितसे. मागील कथानुसंधान, तृतीयाध्यायी निरूपण. सांगितले हनुमंत जन्म कथन, मूळ ग्रंथ आधारे. सिंहावलोकने तत्वता, श्रोती परिसिजे मागील कथा. तिघी राण्या जाहल्या गर्भस्था, कौसल्या सुमित्रा कैकयी. जैसा शुद्ध बीजेचा मृगांक, दिवसेंदिवस कळा अधिक. की पळोपळी चढे अर्क, उदयाद्रीहुनी आकाशी. की करिता संत समागम, दिवसेंदिवस वाढे प्रेम. की औदार्ये करुनी परम, कीर्ती वाढे सत्वर. जैसे तैसे